किती 2 ते 3 वर्षाचा असेल, तो पण इतक्या घाण घाण शिव्या आणि काय काय घालत होता. माझं जवळच घर आहे, आम्ही तिघी बहिणी आहेत. मग इथे कसा चांगला परिसर पाहिजे की नाही. आणि कोणाला काय बोलायला गेलं तर दादागिरीची भाषा असते. पोलीस प्रशासन काय लक्ष देत नाही. नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात लोकमत मुंबई. आज आपण आलो आहोत भांडूपमध्ये. या ठिकाणी तुळशीपाडा भागामध्ये आलो आहोत. खरं म्हणजे इथल्या नागरिकांची समस्या फार छोटी आहे, पण ती खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे या ठिकाणी परिसरामध्ये रात्रीच्या वेळी जी कोणी समाजकंटक असतात ते इथल्या स्थानिकांना त्रास देत आहेत. व्यसन केले जातं परिसरामध्ये असं नागरिकांचं म्हणणं आहे. नक्की या नागरिकांची तक्रार काय ती जाणून घेतोय, ती तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा त्यांचं म्हणणं काय. पण आता लहान लहान पोरं पण तेच करायला लागले. आता हल्लीचीच 1 हफ्त्याच्या आधीची गोष्ट आहे. मी इथून जात होती तर एक छोटा पोरगा, एकदम छोटा की माझ्या भावापेक्षा पण छोटा आहे, किती 2 ते 3 वर्षाचा असेल, तो पण इतक्या घाण घाण शिव्या आणि काय काय घालत होता. परत आम्ही लोक इथून शाळेतून येतो, इथे येता जाता नुसते सिगरेटचा वास वगैरे. मग ह्या पाड्यात राहण्याचा काय अर्थ नाही. आणि ह्या आता बोलतात की मग पळून जाणार, पण प्रॉब्लेमला आपण पळायचं नसतं, त्याच्यावरती काय ना काय केलं पाहिजे. काय नाही, हा एरिया खूप घाण झालाय. म्हणजे बेवडे तर खूपच असतात आणि खालच्या मैदानामध्ये पण खूप असतात. पोरींना बघणं वगैरे ते तर चालूच असतं रोज रात्रीचं. सो जरा अनकम्फर्टेबल वाटतं. रात्रीचं कुठे येऊ जाऊ नाही शकत या एरियात पण. हा, भरपूर त्रास झाला. इथे आमच्या इथे पण ही शाळा बंद आहे. तिथे दारू बिरू फिरतात रात्रीचे भरपूर. इथे माझं जवळच घर आहे, आम्ही तिघी बहिणी आहेत. मग इथे कसा चांगला परिसर पाहिजे की नाही. मग इथे दारू वगैरे पिलं नाही पाहिजे, सिगरेट वगैरे शिव्या वगैरे किती घाण घाण देतात, त्या कमी केल्या पाहिजे. टॉयलेट वगैरे आणि मेन व्यसनमुक्ती मुलांसाठी. म्हणजे लोकांचे संसार, कोण कोण मिसेस सोडून गेली, मुलं लहान आहेत, काय खूप काय काय असे प्रकार इथे घडलेले आहेत. येतानाच गांजा वगैरे पितात, दारू वगैरे पितात. तर आजकालच्या मुली पिढींना पण तिथून येण्या जाण्याचा खूप त्रास होतो, कारण सगळे मुलं आहेत ते तिथेच पितात. तर त्याच्यावर आळा घाला. कुठला परिसर आहे हा तुळशीपाडा. अच्छा. हा, पाईपलाईनच्या वरती. तो त्याच भागात. हा, हो, सामना मित्र मंडळ. कधी तुमच्यासोबत काही हा प्रसंग आलाय? हो हो, दारू मुलांचं मुलींना वगैरे पण येण्या जाण्याचा पण भरपूर त्रास होतो, कारण इरिटेट होतं तिथून येता जाताना मुलींना. ते व्यसनमुक्ती जसं बोलत होत्या स्त्रिया, तिथे दारू वगैरे पिऊन तिथेच बाटल्या पडलेल्या, शाळेची मुलं फिरत असतात, त्यांना त्रास होतो मैदानात वगैरे. ह्या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला वैयक्तिकरित्या काही त्रास झाला का सगळं व्यसनाचा? वैयक्तिकरित्या आम्हाला होत नाही, पण इतर व्यक्तींना, जसं लहान मुलं जात आहेत, स्त्रिया जातात, त्यांना तर वैयक्तिकरित्या त्रास होतो. पोलीस प्रशासन काही ऍक्शन घेताना बघितलं? मी तर एवढं तर लक्ष नसतं आमचं, आम्ही कामावर असतो, त्यामुळे आम्ही येता जाता आम्हाला एवढं तर थोडंफार दिसतं. त्यामुळे आम्ही जसं स्त्रिया सांगताय त्या की तिथे व्यसनमुक्ती झाली पाहिजे. चर्ची गांजा बिंजा सगळ्या एरियामध्ये आहे आमच्या. कधी कोण कोण लक्ष देत नाही, काय नाही. त्यावर काही येण्या जाणारे पब्लिक, लहान मुलं असतात, शाळेतली मुलं असतात, बायका पोरा जातात. कधी कोण काय बोलत नाही या विषयावर. शाळेच्या आवारात सगळं झालं. हे बाजूला शाळा आहे, शाळेच्या आवारातच आहे सगळं. आणि कोणाला काय बोलायला गेलं तर दादागिरीची भाषा असते. पोलीस प्रशासन काय लक्ष देत नाही. काहीच सोय नाही ना. लाईट नाही, गटराचं लाद्या नाहीत टाकलेल्या अजून 2 चाळीमध्ये आमच्या. बस एवढीच आमची सोय पाहिजे. काम आमच्याकडे नाही, तिथे लाईटचे खांब नाहीत आमच्याकडे, अशी कुठलीच सोय नाही. तर ही सगळी सोय आमच्याकडे झाली पाहिजे. मेन आमच्याकडे पाऊस आला तर पूर्ण घरात येतं पाणी तुंबतं, तर आमच्याकडे हा सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पाणी वेळेवर येतं? हा, पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही, पाणी येतं. हे आपलं गटराचं पाणी आतमध्ये येतं रूम मध्ये. हिच्या 1 वर्षी रूम मध्ये आलेलं आतमध्ये. मग ते गटर पावसाळ्यात ही गटर साफ करत नाहीत, असंच गटर लक्ष द्यायचं नाही. गटर जाम झाले तरी आपण सांगितलं तरी लक्ष देत नाहीत. तर हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे.